अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ही आज्ञा जे दुराचारी असतील, मनामध्ये कपट निष्कलंक त्रास देणं लोकांना, अशा भक्तांनी या मोराळ छत्राचा अवश्य अभ्यास करावा। त्याबद्दल महाराजांनी आज्ञा दिल्या। आपला आत्मघात करून घेऊ नये हीच विनंती त्यांना। आज्ञा 144। श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा। गुरुवार दिनांक 13/9/2018 वेळ 6:58। जो मूर्ख या दिव्य भक्तीच्या अग्नीमध्ये कुदृष्टीने पाहिल व हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल, अशा मूर्खांची व या दिव्य अग्नीमध्ये आहुती प्राप्त होईल। जर कोण आला हात घालायला तर भगवंताच्या आहुतीत तो प्राप्त होईल। ज्याप्रमाणे अधर्मामध्ये धर्म श्रेष्ठ आहे, असत्यामध्ये सत्य श्रेष्ठ आहे, अंधकारामध्ये प्रकाश श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे आसुरी बुद्धीपेक्षा दिव्य बुद्धी श्रेष्ठ आहे। या आसुरी होणाऱ्या अंधकाराचा दुर्बुद्धीचा नाश करण्याकरता आजपासून दिव्य ज्ञानाची प्राप्ती तुला प्राप्त होईल। त्यातून त्यांचा नाश होईल व या ठिकाणी जो भाव व्यक्त करेल त्यानुसार जागीच फलप्राप्ती होईल। त्याचप्रमाणे आसुरी शक्ती प्रज्वलित होईल, त्यानुसार दिव्य शक्तीने त्याचा नाश होईल। अंधकार तो अल्पकाळाप्रमाणे आहे, हा प्रकाशापुढे टिकू शकत नाही। निश्चयी व श्रद्धा ठेवणारा भक्त या ठिकाणी पोचू शकतो। ज्याप्रमाणे एखाद्या मौल्यवान वस्तूस आपली किंमत सांगण्याची गरज नसते, त्याचप्रमाणे येथील मार्गाचे महत्त्व त्या मौल्यवान वस्तूसारखे आहे, हे जाणणारे भक्त या ठिकाणी पोचतील। ज्याप्रमाणे येथे येणारा जो दुर्बुद्धी कुबुद्धीने येईल त्यास शासन निश्चित होईल व तो या ठिकाणी येणे अशक्य होईल। जो भक्ती अग्नीमध्ये पाप बुद्धी घेऊन येईल त्याचा नाश या दिव्य अग्नीमध्ये होईल। या पुढील कार्य चमत्काराचं होईल। आज माऊली मोराळ छत्रात भगवंतानी कार्य ठेवलेलं लक्षात घ्या। ज्या लोकांचा रंजल्या गांजलेले लोक, त्याच्यापेक्षा बी ह्यांची अवस्था वाईट व्हायला लागल्या आणि ह्या व्यवस्थेतनं स्वतः जर या मोराळ छत्रात भगवंताच्या कृपेनं जर असे लोक जर सतमार्गाला भक्तिमार्ग करून जर चांगले होत असेल तर ही काय वाईट गोष्ट नाही, ह्याचा विचार करा। ही प्रवाहातनं जगाच्या प्रवाहातनं बाजूला जातात, संपली जाते ते लोक आणि ह्यांना वाचवायचं कार्य भगवंतांनी ठेवलंय। आणि त्यांना मोराळ छत्रात फक्त तुमच्या घरी सात्विकतेनं भक्ती करा म्हणून जर यातनं काढणं जर अयोग्य असेल तर मग मात्र ह्याच्यासारखं जगात मूर्खत्व कुठलं नाही। याला आम्ही आव्हान देतोय की तुम्ही डॉक्टरी पथक वापरा, सगळं वापरून तुम्ही झाल्यानंतर आमच्यात जर गुरुकृपेनं परमेश्वराच्या कृपेनं जर ते चांगले होत असतील, ते बी त्यांच्या घरी भक्ती करून न काय खर्च करता। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।